जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड मॉर्निंग। चला पटापट जॉईन व्हायचंय। आजचा स्पेशल मुंबई भरतीसाठी आपण जे सेशन घेतोय त्याचा 20 नंबरचा दिवस आहे, 20वा दिवस आहे। याच्यामध्ये आपण यावर्षी झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये सगळ्या जिल्ह्यांमधले मराठी व्याकरणाचे प्रश्न प्लस गेल्या 3 वर्षांमध्ये जे प्रश्न झालेले आहेत त्यातले थोडे थोडे प्रश्न करून आपण या सेशन मध्ये कंप्लीट करत आहोत, जेणेकरून येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीसाठी तुम्हाला फायदेशीर सेशन ठरेल। ओके, याच्यामध्ये खूप सारे रिव्हिजन तुमचे या सेशनमुळे होत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करायचंय। चला पटापट सगळ्यांना गुड मॉर्निंग। सेशन जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। चला, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यानंतर आपले लेक्चर शेअर करा। चालू करू आजचे आपले मराठीचे प्रश्न। आजचा आपला सगळ्यात पहिला प्रश्न काय आहे? प्रश्न, पुढे दिलेल्या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा। साधं वाक्य, वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम आहे। साधं सरळ सोपं वाक्य, त्याचं काय करायचंय? प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करायचंय, म्हणजे प्रश्न विचारल्याचा बोध अर्थ तोच राहिला पाहिजे, फक्त विधानार्थीच्या जागी प्रश्नार्थी झालं पाहिजे। आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते। काय येईल प्रश्नार्थी? मग सर्वांची इच्छा असते की आपले भले व्हावे। अविकारी शब्द घ्यायचाय का मध्ये? नाही घ्यायचंय। मग काय येईल? आपले भले व्हावे असे कुणाला वाटते का? म्हणजे कुणाला वाटत नाही असा त्याचा अर्थ होतो, पण इथे तर सांगितले वाटते म्हणून। आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसेल, म्हणजे सर्वांची इच्छा असते। म्हणजे काय येईल? अर्थानुसार फक्त विधानार्थीचं प्रश्नार्थी केले पण अर्थ तोच राहिलाय। आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसते, म्हणजेच आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते। कळालं? पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य। पुढील पैकी वट्स्य ध्वनी कोणाला म्हणतात? वट्स्य ध्वनी म्हणजेच काय? कंठे तालव्य, दंत तालव्य आणि मूर्धन्य। उत्तर ऑलरेडी पर्यायातच दिलेलं आहे। दंत तालव्य म्हणजेच काय? तर च, छ, ज, झ च्या शेवटी कशाचा उच्चार? अ चा उच्चार। या वर्णांना काय म्हणतात? वत्स ध्वनी असं म्हटलं जातं। पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य। आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली। वाहवा शब्दाला अधोरेखित केलेला आहे। अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली। नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषणे। ओळखा, काय येईल बरोबर पर्याय? बघा आता, वाहवा म्हणजे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे। मूळ जात कुठली आहे वाहवाची? केवल प्रयोगी अव्यय आहे, पण तो वाक्यात कोणाचं काम करतोय? काय झालीये? वाहवा म्हणजे नामाचं काम करतोय। हे काय झालं मग? अव्यय साधित नाम। पर्याय पहिला योग्य। ठीक आहे, सोपं एकदम, रिव्हिजन करा, समजून जाईल। शब्दाचा प्रकार ओळखा। नदी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत घेतलेला आहे? शब्द सिद्धी। नदी खूप कमी विचारल्या गेल्या आधी, यावर्षी विचारून झाल्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये। पेपरवरून आल्या सारखं विचारतात, मॅडम हा शब्द कुठल्या भाषेतला आहे, कुठल्या भाषेतला आहे? लक्षात ठेवा कुठल्या भाषेतला आहे। तुम्ही जर आपले रामायण महाभारत वगैरे बघितलेले असतील ना, काय संबंध आहे मॅडम शब्दसिद्धीचा आणि रामायण महाभारताचा? तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संस्कृत शब्दांचा वापर केलेला आहे, बरोबर? माहितीये? तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय। तर ट्रिकसाठी ते लक्षात ठेवायचे। जे शब्द वापरले होते, नदी शब्द ते वापरत होते का? वापरत होते। नदी हा शब्द संस्कृत मधून जसाच्या तसा मराठीत घेतलेला आहे, म्हणजे नदी हा शब्द काय आहे? तत्सम शब्द आहे। लक्षात ठेवायचे। पर्याय पहिलाच योग्य। आपल्याला वाटतं की देशी असेल किंवा आणि कुठला असेल, पण नदी हा शब्द संस्कृत आहे। पुढील वाक्यातील समास ओळखा। शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते। पंकज म्हणजे कमळ, मग पंकजचा विग्रह काय होतो? शेवाळ वगैरे असतात, चिखल असतो, गाळ म्हणजे सगळं
खराब वातावरणामध्ये तो तयार झालेला असतो, पण एकदम चिखलात जन्मणारा म्हणजे कोण? पंकज, कमळ. विग्रह करताना नारा नारी नारे प्रत्यय लागतो म्हणजे तो वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. त्यालाच म्हणतात कृदंत तत्पुरुष म्हणजेच उपपद तत्पुरुष समास. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी योद्धा बॅचवर ऑफर आहे 17 सप्टेंबर. आज किती तारीख आहे बघा बरं एकदा. 17 सप्टेंबर. योद्धा बॅच 2500ची बॅच 1000ला भेटते. यासाठी तुम्हाला कुपन कोड ऍड करायचा आहे. कॅपिटल मध्ये गणपती, GANPATI. आज फोन करून बघा. उचलला नाही तर फोन करा. उद्या तुम्हाला परत ते कॉल करतील. ठीक आहे. जर अवेलेबल नसतील तर नाही उचलणार. कळालंय? चला पुढचा प्रश्न. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती, तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. काय असेल वाक्याचा प्रकार? मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, यापैकी नाही. काय येईल? कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. कुठला अविकारी शब्द आहे का? कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. कर्ता कर्म एक, कर्ता एक क्रियापद. कुठलाच अविकारी शब्द नाहीये. म्हणजे हे वाक्य काय आहे? आपलं साधं सरळ सोपं सुटसुटीत समजल असं, ज्याच्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असं आपलं ते आपलंच केवल वाक्य. पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न. हँगर या शब्दाला मराठीत काय म्हणतात? हँगर म्हणजे काय? ज्याला काहीतरी लटकवलं जातं बघा, हँगरला कपडे लटकवतात किंवा आणि काय? हुक, दोर, बांधणी आणि माळ. तर हँगरला मराठीमध्ये काय म्हणतात असं आपल्याला विचारलेलं आहे. ओळखा. काय येईल बरोबर? हँगर म्हणजे हुक. पर्याय पहिला योग्य. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. बहुव्रीही समास कुठला आहे? चक्रपाणी, पद्मनाभ, राम लक्ष्मण, पापुण्य, यथाशक्ती, दर दिवस, राजवाडा, रक्तचंदन. पहिला शब्द बघून घ्या, जास्त टेन्शन घेऊ नका. राजवाडा, राजासाठी वाडा, तत्पुरुष द्वितीय पदप्रधान. यथाशक्ती, शक्ती प्रमाणे प्रथम पदप्रधान अव्ययीभाव समास. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण इतरेतर द्वंद्व समास. चक्रपाणी, चक्र आहे कराचा ज्याच्या असा तो विष्णू. 2 पदांवरून तिसऱ्या एकाच पदाचा बोध होतो. म्हणजे बहुव्रीही समास कुठला आहे आपला? पर्याय 1 मधून आहे. जे विद्यार्थी लेक्चर बघत आहेत, लेक्चर आवडतंय, त्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचंय. ठीक आहे. त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. काय? त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे? चिकाटीने प्रयत्न करणे म्हणजे भीष्म प्रतिज्ञा करणे, भगीरथ प्रयत्न करणे, द्राविडी प्राणायाम करणं की घाण्याचा बैल. काय येईल बरोबर? चिकाटीने प्रयत्न करणे म्हणजे खूप मेहनत घेणे, भगीरथ प्रयत्न करणे. पर्याय दुसरा योग्य. पुढे. खालीलपैकी मराठी भाषेतील हा शब्द मूळचा फारसी आहे. म्हणजे शब्दसिद्धीवरचाच प्रश्न आहे. शब्दसिद्धी मूळ फारसी भाषेतून मराठीत घेतलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला इथे विचारलंय. दगड, घोडा, हाड, दुकान. काय येईल बघा? दगड आणि घोडा तर माहितीये प्रत्येकाला, याच्या आधी खूप वेळा एक्झाम मध्ये विचारून झालेला आहे. आपल्या बोली भाषेतील शब्द आहे, देशी शब्द. उरला हाड की दुकान. काय येईल बरोबर? मूळ फारसी भाषेतून किंवा त्याला प्रत्यय लागू नये. दुकान हाही फारसी शब्द आहे आणि दुकानदार हाही फारसी शब्द आहे. पर्याय चौथा योग्य.
पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी आपल्याकडे रॅपिड फायर बॅच आहे. ज्यांना रिव्हिजन हवी आहे क्वेश्चन आन्सरची, त्यांच्यासाठी टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर आम्ही रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. पीडीएफ नाहीये तर आमचे स्वतःचे व्हिडिओ आहेत ते. ठीक आहे, फक्त क्वेश्चन आन्सरची बॅच आहे म्हणून कमी पैशात आहे की 299 300 रुपयाला तुमच्या सगळ्या विषयांची रिव्हिजन होणार आहे, तीही टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर. ज्यांना ज्यांना हवंय ऑफिस नंबरवर कॉल करा. शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली. शिक्षकांनी शब्दाला अधोरेखित केलेला आहे. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम यापैकी नाही. काय येईल बरोबर? शिक्षक हे काय आहे? ग्रुप, गट, समूहाचा बोध होतोय म्हणून शिक्षक हे आहे आपलं सामान्य नाम. पर्याय तिसराच योग्य. सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सुधा म्हणजे अमृत, वेल, वीज, पृथ्वी. आता सुधा म्हणजे त्यालाच पियुष म्हटलं जातं. मग पियुष म्हणजे काय ओळखा. 4 पर्यायांपैकी कुठला पर्याय योग्य? यालाच सोम म्हटलं जातं. सुधालाच अमृत आहे का दिले ऑलरेडी. अमृतही सुधाला म्हटलं जातं. किंवा अजून एक शब्द आहे जो जास्त विचारला नाही जात, जीवनोदक म्हणजे सुद्धा अमृत. जे अमृत पिल्यावर आपला मृत्यू होणार नाही अशी संकल्पना, ते कुणाला अजून पृथ्वीवर भेटलेलं नाहीये, ते वालच ते. ठीक आहे, ठीक आहे, जाऊयात पुढे. हा, आणि सुधारस पण म्हटलं जातं. फक्त सुधार आहे तर सुधारस. चला पुढे जाऊयात. स्वतः जाऊन आलात हे बरे झाले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. अधोरेखित आपण स्वतःच करूयात कारण माहिती आपल्याला एक्झामला खूप वेळा विचारून झालाय. स्वतः शब्दाला अधोरेखित आहे तर हा शब्द वाक्यात कशाचं काम करतोय? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम. काय येईल बरोबर? आता क्रियापद अर्थ बघायचे. स्वतः हा शब्द प्रथम पुरुषवाचक मध्ये पण वापरला जातो. स्वतः हा शब्द द्वितीय पुरुषवाचक मध्ये सुद्धा वापरला जातो आणि स्वतः हा शब्द आत्मवाचक मध्ये सुद्धा वापरला जातो. डिपेंड आहे त्या क्रियापदावर अर्थ काय येतो ते. इथं काय अर्थ निघतोय? स्वतः जाऊन आलो असं आहे का? प्रथम पुरुषवाचक म्हणायला नाही. स्वतः जाऊन आलात हे बरे झाले म्हणजेच काय तर समोरच्या व्यक्तीच्या नावाऐवजी आपण म्हणतोय की तुम्ही स्वतः जाऊन आलात हे बरं झालं. ठीक आहे, म्हणून हे काय झालं आपलं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पर्याय दुसरा योग्य. त्यांनी कुऱ्हाडीने बागेतील झाड पाडले. क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. शक्य क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि अनियमित क्रियापद. काय येईल बरोबर? त्यांनी कुऱ्हाडीने बागेतील झाड पाडले. पाडणारा कोण? ते, म्हणजे ते झाले कर्ता. पण पडलाय कोण? सोसणारा कोण आहे किंवा क्रिया करणारा? झाड. पडण्याची क्रिया कोण करतोय? झाड. म्हणजेच इथं काय येईल? करता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून करवून घेतोय म्हणजे ते झालं आपलं प्रयोजक क्रियापद. पर्याय तिसरा योग्य. तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा. तू लाडू खाल्लास प्रयोग कोणता आहे? कर्तृभाव संकर प्रयोग, कर्मभाव संकर प्रयोग, कर्तृकर्म संकर प्रयोग, भावे प्रयोग. तू लाडू खाल्लास. खाणारा कोण? तू. खाल्ला तो काय? लाडू. तू झाला कर्ता, लाडू झालं कर्म. दोघांनाही प्रत्यय नाही. आता कोणाप्रमाणे कसं क्रियापद बदलते बघा. तू लाडू खाल्लास, तुझं तुम्ही केलं तर तुम्ही लाडू खाल्लात. स्वतः त होतो म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते. म्हणजे कर्तरी प्रयोगाचं लक्षण दिसतंय.
आता लाडू शब्द, ह्याचं लिंग वचन बदलून बघा बरं, क्रियापद बदलतंय का? तू लाडू खाल्लास, लाडूचं अनेक वचन करा, तू लाडू खाल्लेस. खाल्ल्याचं खाल्ले होते, म्हणजे कर्माप्रमाणे सुद्धा क्रियापद बदलतंय, म्हणजे कर्मणी प्रयोगाचं सुद्धा याच्यामध्ये लक्षण आहे. मग दोन प्रयोगांचं इथं मिश्रण आहे. भाव्य प्रयोग येणार नाही, कारण भाव्य प्रयोग म्हणजे जो असेल त्याला प्रत्यय, कर्ता कर्म दोघांनाही नाहीये. मग कुठला पर्याय योग्य? पर्याय तिसरा, कर्तृ कर्म संकर प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन पाहायच्या आधी ज्यांना फक्त मराठी व्याकरणाची बॅच लावायची त्यांच्यासाठी ऑफर आहे की 499 रुपयाला एक बॅच भेटतीये, लाईव्ह स्वरूपात शिकायला भेटेल. सगळ्या बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स हा आहे. सगळ्या या विषयातले सगळ्या टॉपिकचा अभ्यास तुमचा कव्हर केला जाईल. ठीक आहे, ज्यांना हवंय स्कोर वाढवण्यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करा, भेटून जाईल. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अडेल तट्टू म्हणजे हट्ट करणारा व्यक्ती, अजिबात ऐकत नाही. मग त्याच्या विरुद्धार्थी काय येईल? शिकलेला, लहरी, घमंडी की समजदार? तर अडेल तट्टूला विरुद्धार्थी काय आहे? समजूतदार व्यक्ती. पर्याय चौथा योग्य. पुढील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. वडिलांनी मुलाला शाळेत घातला, प्रयोग कोणता? पुन्हा कर्तृकर्म संकर मिश्र प्रयोगावरचा प्रश्न आहे हा. कर्म भाव संकर, कर्तृ भाव संकर प्रयोग, भाव कर्तरी प्रयोग. काय येईल मग बरोबर? आता बघा, घालणारे कोण? वडिलांनी मुलाला शाळेत घातला, घालणारे वडील, वडील झाला कर्ता, घातले ते कुणाला? मुलाला, मुलगा झाला कर्म. सगळ्यात पहिले तर कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय आहे, म्हणजे भाव्य प्रयोगाचं लक्षण याच्यामध्ये दिसतंय. मग कुठे कुठे भाव्य प्रयोग दिलाय तो ठेवायचा आहे. हा, मग आता बघा, कर्माला भाव्य प्रयोग तर आहे, मग अजून दुसरा कुठला प्रयोग आहे? तर बघा, कर्त्याचं लिंग वचन बदलून बघा. काही अपवादात्मक शब्द असतात की त्यांना प्रत्यय लागलेला असून सुद्धा त्यांच्याप्रमाणे क्रियापद बदलते. वडिलांनी मुलाला शाळेत घातला, आईने मुलाला शाळेत घातला, सेमच येते. मुलाच्या जागी मुलगी म्हणजे कर्माचं लिंग वचन बदलून बघितलं तर वडिलांनी मुलाला शाळेत घातला, वडिलांनी मुलीला शाळेत घातली, म्हणजे कर्माच्या लिंग बदलाप्रमाणे क्रियापद बदलते. हा अपवादात्मक वाक्य आहे की कर्माला प्रत्यय असून सुद्धा कर्माप्रमाणे क्रियापद बदललंय, म्हणून हा आहे आपला कर्म भाव संकर प्रयोग. कळतंय? पर्याय दुसरा. ज्यांना सेशन आवडते एकदा सेशन लाईक करून घ्यायचंय, आणि ज्यांचं मुंबईचा पेपर बाकी आहे त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हे सेशन शेअर करायचंय. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. अभ्यस्त शब्दाबद्दल काही वाक्य खाली दिलेली आहेत, कुठला बरोबर कुठला चूक ओळखायचंय. बघा, अभ्यस्त कोणाचा प्रकार आहे? साधित शब्दांचा. शब्द सिद्धी दोन गटात वर्गीकरण, सिद्ध आणि साधित, बरोबर. मग साधितचे 4 प्रकार, त्यातला एक प्रकार आहे अभ्यस्त. अभ्यस्ताचे 3 उपप्रकार, अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरण वाचक. मग यांच्याबद्दल कुठलं वाक्य बरोबर कुठलं चूक ते बघायचंय. बघा काय दिलं इथे, साधित शब्द जो काही आहे, साधित शब्दाचा एक प्रकार अभ्यस्त आहे. ठीक आहे. बी काय म्हणतोय, एकाच शब्दाचे किंवा अक्षरांचे द्वित्व होऊन जो शब्द बनतो त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. आणि सी काय म्हणतोय, बारीक सारीक, गोड धोड हे शब्द पूर्णाभ्यस्त प्रकारचे आहेत. कुठला बरोबर कुठला चूक? फक्त ए बरोबर, फक्त सी बरोबर, ए बी सी बरोबर की फक्त ए बी बरोबर? काय येणार? कुठला पर्याय योग्य? अभ्यस्त साधित शब्दाचा एक प्रकार आत्ताच सांगितले मी तुम्हाला, अभ्यस्त आहे. एका शब्दाचे द्वित्व किंवा पुनरावृत्ती होऊन शब्द बनतो, बरोबर आहे. बारीक सारीक, गोड धोड हे दोन्ही शब्द अंशात्मक बदल आहे, म्हणून हे आहेत आपले अंशाभ्यस्त. पण इथं दिलंय काय, पूर्ण अभ्यस्त. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? की ए बरोबर, सी बरोबर, ए बी सी बरोबर, ए बी बरोबर, फक्त ए बी बरोबर, सी चूक आहे. ओके, पर्याय चौथा योग्य. खालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य ओळखा. शक्य क्रियापद, उत्तर द्या, स्पष्टीकरण देते. काय आहे शक्य क्रियापद म्हणजे त्या वाक्यातून काय कळतं आपल्याला? कर्ता
क्रिया करण्याचे सामर्थ्य कळते किंवा शक्यता कळते. म्हणजे आधी करू शकत नव्हता आता करू शकतो म्हणजे शक्य क्रियापद. मी बाळाला खेळवतो, मी हळू धावतो, मी अभ्यास करत असतो, मला तिखट खाववते. कुठलं वाक्य असं आहे की त्याच्यामध्ये करता आधी ती क्रिया करू शकत नव्हता किंवा आता क्रिया करू शकतो असा बोध होतोय. मला तिखट खाववते म्हणजे मी आधी खाऊ शकत नव्हते पण आता मी तिखट खाऊ शकते. खाववते म्हणजे मी खाऊ शकते असा अर्थ होतो. मी बाळाला खेळवतो म्हणजे खेळू शकतो असं आहे का नाहीये. माझ्याच्याने आता खेळवते असं असतं तर मग ते शक्य असतं. पर्याय इथे चौथा योग्य. पुढचा प्रश्न. परमेश्वर सर्वत्र असतो शब्दाची जात ओळखायची आहे. काल परवाच बॅच मध्ये झालंय. क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार 6 मुख्य प्रकार आहेत. ठीक आहे. नाम, सर्वनाम, अव्यय, क्रिया विशेषण अव्यय. सर्वत्र हे काय आहे? असण्याची क्रिया आहे. कुठे आहे? ठिकाणाचा बोध होतोय म्हणजे हे काय आपलं स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे. नामाला जोडून नाही आलंय, नॉर्मल आलंय वेगळं स्वतंत्र. ठीक आहे. मूळ प्रकार विचारलाय म्हणून हे आहे आपलं जे की मी स्टार्टिंगला सांगितलं परवा 2-3 दिवसापूर्वीच टॉपिक बघितलाय. क्रिया विशेषण अव्यय पर्याय चौथा योग्य. चला पाहूयात पुढचा प्रश्न. पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत? त त त त त त त ग. हे कुठलं वृत्त आहे? पृथ्वी, हरिणी, सुमंदारमाला की मंदारमाला? तर हे एक अक्षर गणवृत्त आहे. म्हणजे अक्षर गणवृत्त म्हणजेच याच्यामध्ये प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या सारखी आहे. तर हे जे काही अक्षर गणवृत्त आहे याच्यामध्ये किती अक्षर आहेत? बघा एका गणात 3 अक्षर आहे ना. ग गण पडत नाही. ग म्हणजे गुरु अक्षर शेवटचं एक. 3 2 6 3 1 9 3 4 12 13 म्हणजे 15 3 6 18 3 7 21 21 आणि हा एक 22 अक्षर आहेत. 22 अक्षरे कुठल्या अक्षर गणवृत्तामध्ये आहेत? तर मंदारमालामध्ये आहेत. म्हणून पर्याय कुठला योग्य? येस, पर्याय चौथाच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतं एकदा लाईक करून घ्या बरं. चला पटापट. हेत्वाभास शब्दाचा संधी विग्रह ओळखा. हेत्वाभास शब्द कसा तयार झाला? कुठली संधी आहे स्टार्टिंगला सांगून देते आता. हा यनादेश याच्यामध्ये काय होतं रे? ईच्या पुढे विजातीय स्वर आल्यावर ईचा य होतो. रूच्या पुढे विजातीय स्वर आल्यावर रूचा र होतो. उच्या पुढे विजातीय स्वर आल्यावर उचा व होतो. तर तेच आहे इथे. हेत्वाभासचा विग्रह काय होतो? हेतू अधिक आभास. हेतू त म्हणजे उ अधिक आ इज इक्वल टू उच्या पुढे विजातीय स्वर आल्या म्हणून उचा झाला व पुढचा आ जसाच्या तसा व अधिक आ इज इक्वल टू वा. पर्याय कुठला योग्य? अच्छा दुसरा उकार आहे. पर्याय तिसरा योग्य. ठीक आहे. हेतू अधिक आभास हेत्वाभास. ओके जाऊयात पुढे. बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? बाळांनो शब्द कसा तयार झाला? चतुर्थी, संबोधन, द्वितीय आणि प्रथमा. बाळांनो आता मूळ शब्द सॉरी थोडस जरा ठीक आहे. चला बाळ हा मूळ शब्द आहे.
अनेक वचन केल्यावर अनेक वचनांना नो प्रत्यय लागतोय म्हणजे ही कुठली विभक्ती आहे? संबोधनीचा कारकार्थ आहे हाक. कारकार्थ नाहीये ऍक्च्युली दोन विभक्तींना आपल्या, संबोधन आणि षष्टी दोन विभक्तींना कारकार्थ नाहीये, फक्त हाक मारल्याचा बोध होतो म्हणून हाक कारकार्थ इथं सांगितलेला आहे. पर्याय दुसरा योग्य. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे कुठले प्रयत्न? त्याला काय म्हणतात? संस्कार, साधना, स्वगत, साहस्य. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याला काय म्हणणार आपण? किती वर्षाची साधना आहे तुमची भरती होण्यामागे? इंटरव्ह्यू मध्ये मी विचारेल तुम्हाला. भरती झाल्यावर या माझ्याकडे, आपण इंटरव्ह्यू घेऊयात. हा चला, पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न, पुढील पैकी फारसी प्रत्यय लागून तयार झालेले शब्द साधित किंवा तद्धित शब्द आपल्याला ओळखायचे आहेत की ज्याला फारसी प्रत्यय लागून शब्द तयार झालाय. आता इथं इस प्रत्यय लागलाय, इथं ई प्रत्यय लागलाय, इथं कीच पूर्ण प्रत्यय आहे, इथं कर प्रत्यय लागलाय आणि इथे किय प्रत्यय लागलाय. तर फारसी प्रत्यय लागून तयार झालेला शब्द कुठला आहे आपला? चिटणीस. पर्याय पहिलाच योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. टिकर मराठी ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. दोन्ही अभ्यासासाठी खूप महत्वाचं आहे. खूप सारा अभ्यास फ्री मध्ये तुमचा इथे होतोय. ऍप मध्येच आपल्या बॅचेस आहेत, ऍप मध्येच आपल्या मॉक टेस्ट आहेत, ऍप मध्येच आपली रेकॉर्डेड सुद्धा बॅच आहे 299 ची, टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सरची रिव्हिजन साठी. ठीक आहे, महत्वाचं. चला थांबूयात का इकडे? सेशन आवडलं असेल लाईक करून घ्या, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन शेअर करा. फाईल सेव्ह करते जेणेकरून तुम्हाला ऍप मध्ये फ्री मध्ये ही हाताने लिहिलेले सगळं स्पष्टीकरण भेटून जाईल. ठीक आहे, चला. काय अडत असेल अभ्यास करताना बिंदास तुम्ही विचारा, ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये विचारला तरी चालेल, तिथं नक्की तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट. जय हिंद.